तर 31 साठी मुंबईमध्ये बेस्टच्या जादा बसेस सोडल्या जात आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर आज 25 जादा बसेस धावणार आहेत। गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गुराई बीच परिसरात या जादा बसेस असतील। आज रात्री 10 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत या जादा बसेस धावणार आहेत। बेस्टने सुद्धा 31च्या निमित्तानं पर्यटकांची उत्तम सोय केलेली आहे। 25 जादा बसेस आज मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी रिद्धेश हातिमी यांच्याकडून। रिद्धेश, जादा बसेस नेमक्या कुठून सोडल्या जाणार आहेत? पर्यटकांना जर ही सेवा घ्यायची असेल तर नेमकं कशा पद्धतीची वेळ असेल आणि कुठून या बसेस सुटणार आहेत? नक्कीच आपण पाहिलं की आजच्या दिवसामध्ये रात्रीच्या वेळी स्पेशली 10-10:30 नंतर मोठ्या संख्येने जे मुंबईकर आहेत ते मुंबईतील जे किनारपट्टी आहे, चौपाट्या तिथे दाखल होतात। मग आपण जर पाहिलं तर मुंबईतील जो मालाड परिसर असेल या किंवा बोरवली असेल, मालाडपासून जी मार्वे, मड या परिसर असेल आणि तिथून जर आपण गेटवे ऑफ इंडिया या संपूर्ण किनारपट्टीपर्यंत जर पाहिलं, या संपूर्ण परिसर जितक्या पण किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीपासून जो रेल्वे स्टेशन आहे तो किमान 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। कुठल्या रेल्वे स्टेशन हा 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर पण देखील आहे। आणि रात्रीच्या वेळी रिक्षाचा मीटर आहे हा देखील जास्त असतो, टॅक्सी आहे ती देखील परवडत नाही आणि त्यामुळे अशा वेळी बेस्टचे बसेस आहेत हे सर्वात जास्त परवडणारे आहे। हे फक्त त्यांच्याकडून आहे जे 5 ते 10 रुपये घेतात, त्याच्यानं 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास आहे ते स्वस्तात करून देतात। त्यामुळे जो संपूर्ण या किनारपट्टी जवळचे जे बस स्टॉप्स आहेत त्या बस स्टॉप जवळ हे जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत ते पुन्हा त्याचा परतीचा प्रवास आहे तो रात्रीच्या वेळी हा करू शकतात। हे जे बसेस आहेत ते रात्रीचे 10-10:30 नंतर सुरू होतील, ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत आहे ते सर्व मुंबईतील विविध चौपाट्यांवरती हे सुरू राहणार आहे। आणि एखाद्या जर नागरिक असेल किंवा फॅमिली असेल तर ते कुठल्याही चौपाटीवर असेल आणि त्यांना चौपाटीवरून पुन्हा कुठल्याही रेल्वे स्थानकावर जात असेल, मग ते मालाडपासून मार्वे इकडे असेल मालाड रेल्वे स्टेशनला जायचं असेल किंवा चर्चगेट जर कुठल्या गेटवे परिसरात असेल या किंवा गिरगाव चौपाटी परिसरात असतील आणि त्यांना जर चर्चगेट परिसरात जायचं असेल त्या संपूर्ण परिसरातून त्यांना जे विशेष जे बस सेवा आहे ती सोडण्यात आली आहे। तर त्या संपूर्ण परिसरात अर्थात चौपाटी परिसरात कुठलाही जो जवळचा बस स्टॉप असेल त्या बस स्टॉपवरून ह्या बसच्या सेवेचा आनंद हे घेऊ शकतात। रिद्धेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।